ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना होणार आहे। टीम इंडियाला तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे। भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेतल्या फायनलमध्ये प्रवेश केलाय, तर न्यूझीलंडला आतापर्यंत जेतेपदाची एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाही। त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल। दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी एक सामना गमावलाय। सुपर 8 फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला, तर साखळी फेरीतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला होता। पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केलाय, तर भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान फायनल मॅचबद्दल टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे कोच अशोक अस्वलकर काय म्हणालेत पाहूया। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा मोठा मॅच आहे आणि सूर्यकुमार यादववर मोठी जिम्मेदारी आहे। त्यांचे कोच अशोक अस्वलकर सर आमच्या सोबत आहेत। अशोक सर, काय म्हणणार, सूर्यावर मोठी जिम्मेदारी, मोठं रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही त्याला तयार केलंय, कसं प्रेशर तो या मॅचमध्ये घेणार आहे? कारण का प्रेशर हे त्याच्या डोक्यावर नसतंच कधी का मोठी मॅच आली की सूर्य एकदम शांत होऊन जातो। त्याला माहिती असतं मला कसं जायचं असतं आणि ते आपण प्रत्येक मॅचला पाहिलं सुद्धा आहे की 2-3 मॅच आमच्या अशा आल्या होत्या की अगदी सगळेजण प्रेशरमध्ये, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रेशर दिसत होतो। हा माणूस शांत होता आणि तीच गोष्ट ती काम करून जाते। कारण का मोठ्या मॅचमध्ये तुम्ही प्रेशरमध्ये गेलात आणि कॅप्टन प्रेशरमध्ये अख्खी टीम संपली, पण हा शांत होता। जे चाललंय ते होतच असतं मॅचमध्ये, पण हा त्या सिच्युएशनला काय सुंदर प्रकारे हँडल करत होता ते आपण सगळे बघत होतो। पण सूर्याच्या परफॉर्मन्सवर पण कोणी बोलले की रन्स नाही येत आहेत, त्यावर काय म्हणणार आपण? बघा मॅडम, काय माहिती आहे का, T20 मॅच आहे तर सगळ्यांचेच मोठे स्कोर येणार नाही आहेत, एखाद दोघांचेच कोणतरी मोठे स्कोर येतील। आणि सेमीफायनल जी मॅच होती सगळ्यांचे नंबर शफल झालेले होते आणि ज्या नंबरला ते आले तिकडे फक्त मला मारायचंच होतं। तिथे लागले तर ठीक, नाही लागलं तर आउट होणार। कारण का सूर्याच्या नंबरवर शिवम दुबे आला, जिथे स्पिनर होते शिवम दुबे आला, त्यांनी स्कोर केला। मग सूर्याला आणखी मागे, तिलकवरला आणखी मागे यायचं, ते होणारच होतं। कारण मोठे शॉट खेळताना कुठेतरी चुकीचा फटका खेळला आणि आउट होतं। काय म्हणणार, सूर्याने न्यूझीलंड सोबत पण एक चांगली सिरीज खेळली होती, त्याचा इम्पॅक्ट इथे होईल, त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल? तो रिझल्ट कॅरी करूनच जाणार आहे सूर्या, कारण त्यासाठी सोपं होऊन जाणार। कारण का आणि प्रत्येक वेळेला आपण पाहिलं की जेव्हा चांगले फास्ट बॉलर येतात सूर्याच्या समोर तेव्हा सूर्या बॅटिंग करून जातो आणि तो आत्ताही करेल। ठाणेकरांनीही आजच्या फायनलमध्ये टीम इंडियाच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केलाय। ठाण्यातल्या क्रिकेट चाहत्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जीतेगा भाई, जीतेगा इंडिया, जीतेगा अरे जीतेगा भाई, जीतेगा। ज्या हिशोबाने आपण चाललंय, सगळं वेल बॅलन्स टीम चालली आहे, तर आपण हेच म्हणणार की आपणच जिंकतोय। आज अहमदाबादमध्ये जे फायनलचा जो कर्स आहे आपण तो तोडणार आहे आणि आपली टीम जिंकणार आहे। टीम बॅलन्स चांगली आहे। मागच्या वेळेस जे सेमीफायनलची टीम होती तीच असायला पाहिजे। यामध्ये यावर्षी आपल्याला अभिषेक शर्माकडनं खूप अपेक्षा आहेत आणि गेल्या वर्षी आपण वर्ल्ड कप नरेंद्र मोदी या स्टेडियममध्ये आपण गमावलं होतं, त्याचा वचपा यावेळी इंडिया टीम काढेल असं मला वाटतं। अभिषेक शर्मा आणि किशन हा एक मेन ठरणार आहे। त्याचबरोबर अक्षर पटेल आणि बुमराह ह्यांची भूमिका महत्वाची असेल। न्यूजीलैंड वालों ने अपने को सेमीफाइनल में पिछले वर्ल्ड कप में हराए थे, तो ये वर्ल्ड कप में हम लोग उनको हरा के बदला ले सकते हैं। और बुमराह ज्यादातर मतलब उसकी पेस आएगी ना तो वो अच्छे से निकालेगा और अपन ये कर्ज तोड़ देंगे उसको। चांगली मॅच होईल आणि आपण ऑलरेडी न्यूझीलंडला चॅम्पियन ट्रॉफी हरवली आहे फायनल मध्ये, तर आपल्याला ते एक ऍडव्हान्टेज आहे की कॉन्फिडन्स असेल आतमध्ये की आपण न्यूझीलंडला ऑलरेडी एका फायनल मध्ये हरवलंय, तर आपण इकडे पण त्यांना हरू शकतो। आणि सगळे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिने चांगल्या इंटेंटने आणि कॉन्फिडन्सने करू शकतो। आणि अहमदाबादमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी अकोल्यामध्ये भक्ती